तालुक्यात यशवंत सेनेच्या वतीने महायुतीचे आणि भाजपाचे उमेदवार राहुल कुल यांना पाठिंबा देण्यात आलाय। धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राहुल कुल यांनी विधिमंडळात अनेक वेळा चर्चा घडवून आणली आहे। राहुल कुल हे आरक्षणाबाबत सकारात्मक आहेत, त्यामुळे राहुल कुल यांना यशवंत सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा देण्यात आलाय। बीके कोकरे स्थापित यशवंत सेनेच्या वतीने दौंड विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री राहुल कुल यांना यशवंत सेनेच्या वतीने सक्रिय असा जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आलेला आहे। आता हा पाठिंबा देण्याचे काही कारणं आहेत। विशेषतः राज्य पातळीवर आम्ही महायुतीला यशवंत सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा आधीच जाहीर केलेला आहे, परंतु दौंड तालुक्यापुरतं किंवा या विधानसभा क्षेत्रामध्ये पाठिंबा देण्याचं आणखी एक विशेष कारण असं आहे की जसं महायुतीने मागील वर्षी यशवंत सेनेने जे उपोषण केलं चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या निमित्तानं त्या मागणीसाठी, त्या उपोषणामध्ये माझ्या शेजारी बसलेले अण्णासाहेब रुपनवर होते, दासाहेब केसकर होते, नितीन धायगुडे होते, गावडे पाटील होते। आणि मग ह्या उपोषणाची दखल घेत राज्य शासनानं महायुती शासनानं एक 3 महत्त्वाचे निर्णय आरक्षणाच्या लागू करण्याच्या निमित्तानं घेतले की जे सकारात्मक आहेत असं आमचं मानणं आहे। आणि त्यामध्ये एक डॉक्टर सिंधी समिती स्थापन करणं असेल, त्यांचा अहवाल घेणं असेल, धनगर एकता असं ॲफिडेविट देणं असेल, खिलारी सर्टिफिकेट जे धनगर होते ते रद्द करणं असेल, की जेणेकरून धनगर समाजाच्या आरक्षणाचा मार्ग बऱ्यापैकी खुला झाला आहे। आणि त्याच्यामध्ये हे सरकार पुढं भविष्यामध्ये जर पुन्हा आणखी आलं तर आमचा प्रश्न सुटेल असं आमचं एक मानणं आहे। आणि म्हणून आम्ही हा दौंड तालुक्यापुरता विचार केला तर येथील आमदार 2 वेळा आमदार यापूर्वी होते, त्यांनी दोन्ही वेळेस ज्या वेळेस विधिमंडळामध्ये प्रश्न धनगर समाजाच्या आरक्षणाचा असेल किंवा इतर काही योजना लागू करण्याचा असेल तर राहुल कुल यांनी या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमी प्रश्न उपस्थित केलेले आणि चर्चा घडवून आणलेली विधिमंडळामध्ये। आणि त्याचबरोबर धनगर समाजाला मधल्या काळामध्ये महायुती शासनाने जे आदिवासींना आरक्षण मिळेपर्यंत ते धनगर समाजाला अशा 13 योजना लागू केल्या आहेत। त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी माननीय राहुल दादा कुल यांनी विधिमंडळामध्ये जोरकसपणे आपली ह्या समाजाची बाजू मांडलेली आहे। ज्या समाजाचं प्रतिनिधित्व ही संघटना करते धनगर समाजाचं, त्या समाजासह इतर समाजाला मधल्या काळामध्ये आता निवडणूक आहे, पण 3 वर्षापूर्वी पाटेश इथे दासाहेब केसकर ह्या मंडळींनी राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली 5000 लोकांना जातीचे सर्टिफिकेट दिले। अशा पद्धतीनं किंवा आम्ही जेव्हा केव्हा समाजाच्या काही मंडळींना, गरजू मंडळींना आरोग्याच्या संबंधामध्ये राहुल दादा कुल यांना सांगतो त्यावेळेस दादा त्याचं काम प्रायोरिटी अग्रक्रमाने करतात। म्हणून आम्ही यशवंत सेनेने खास आवर्जून या ठिकाणी दौंड तालुक्यामध्ये महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। महायुतीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार हे तर आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे मार्ग लावतील, ते सकारात्मकच आहेत। त्याचबरोबर राहुल दादा कुल हेही सकारात्मक आहेत आणि म्हणून आमचा यशवंत सेनेचा या मतदारसंघामध्ये राहुल दादा कुल यांना सक्रिय पाठिंबा आहे। आमचे यशवंत सेनेचे सर्व पदाधिकारी, या तालुक्यातले सर्व कार्यकर्ते अगदी मनपूर्वक मनापासून राहुल दादा कुल यांच्या पाठीशी उभा राहतील, सक्रिय प्रचार करतील आणि जास्त मताने राहुल दादा कुल यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतील। NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।